नमस्कार. नेहमीप्रमाणे आज आपण पुन्हा एक नवी कुंडली आणि एका नव्या आलेल्या आपल्या व्यक्तीचा प्रश्न या गोष्टींची चर्चा करणार. एक स्त्री आहे, ऑगस्ट 1974चा जन्म आहे, म्हणजे ते 26 अधिक 26 वर्ष 52 स्त्री आहे. प्रश्न असा आहे की ही एका नोकरीत सरकारी होती. काही अपरिहार्य कारणामुळे तिला नोकरी सोडावी लागली. दुसरी धरली, तिथूनही अडचणी आल्या, तीही सोडली. मिस्टर नोकरीत आहेत, परंतु घराकडे त्यांचं लक्ष नाही. घराकडे लक्ष नाही. आहेत, येतात जातात बसतात, इतर कुठं काय त्यांच्या डोक्यात काही नाही. पण ज्याला आपण म्हणतो ॲबसेंट माइंडेड, कसलंही घरात लक्ष नाही. कोण आजारी आहे, कोणाला काय पाहिजे, कोणाला काय नको, मी कामाला जातो येतो, हे पैसे, मला काही विचारायचं नाही. या स्वरूपाचा, ज्याला उपटसुंब मुसळ म्हणतात, अशा स्वरूपाचा नवरा करून दिलाय. त्यामुळे ती आईवडिलांवर एवढी नाराज आहे, अरे मी एकटीनं सगळं काय ओढायचं. त्यात 2 मुलं आणि 1 मुलगी. दोन्ही मुलं शिकली कमी आणि मुलगी उत्तम शिकली. दोन्ही मुलं शिकली कमी, त्यामुळे त्यांना खाजगी नोकऱ्या करतात. काही पगार नाही, थोडी व्यसनं आहेत, त्यामुळं मुली देईना, लग्न होईनात. आणि मुलीला म्हणलं तिचं करायचं, तर मुलगी म्हणते मला आत्ताच नाही करायचं, 2 मोठे भाऊ आहेत, त्यांचं झाल्याशिवाय मी करत नाही. तिचं वय वाढायला लागलंय. ह्या सगळ्या व्यापामध्ये त्या बाईच्या डोक्याला इतका ताण आहे. मग ती एक दिवशी पत्रिका घेऊन माझ्याकडे आली आणि तिचा एकच प्रश्न आहे की माझ्या कुंडलीत सुख आहे का. आता काय उत्तर देऊ, पण आपण तिच्या त्या प्रश्नाचा अभ्यास करूया आणि आपल्याला काही सल्ला देता येतोय का बघूया. डॉक्टरांसारखं आहे, आपलं सगळ्या तपासण्या करायच्या, मग आपण त्याला दुरुस्त करू शकतो का ह्या रोगाला, त्या प्रकारचं काही औषध आपल्याकडे आहे काय किंवा बाजारात आहे काय, तर त्यातलं काही द्यायचं, प्रयत्न करायचे. झालं तर झालं, नाही तर मग शेवटी ठरलेलं आहे, प्रत्येकाचं नशीब, कर्म, दैव सगळं म्हणतात, त्याच्यावर सगळं ढकलायचं. आता बघूया ह्यांची पत्रिका काय आहे. जन्म आहे 12/8/1974 सोमवार, हुबळीचा, कर्नाटकमध्ये जन्म झालेला आहे. त्या महाराष्ट्रीयन आहेत, पण कर्नाटकमध्ये जन्म झाला. काय तिकडची आई आहे, वडील इथले साधारणपणे महाराष्ट्रातले, आई हुबळीची. त्यामुळं आणि जरी समजा कर्नाटकमध्ये जन्म झाला ना, कानडी वगैरे काही येत नाही बरं का. मग पहाटे 5चा जन्म आहे, 12/8/74. मग पहाटे 5चा जन्म, ह्याप्रमाणे मी ते सगळं टाकलं आणि त्यांची कुंडली काढली. आता प्रश्न असा आला की ही कुंडली काढल्यानंतर माझ्या लक्षात काय आलं बघा. ही कुंडली आपल्यासमोर आहे. ही कुंडली कर्क लग्नाची आहे. कर्क लग्न आहे म्हटल्यानंतर सुद्धा मी काढून बघितलं की हे कर्क लग्न कोणत्या नक्षत्रामध्ये आहे. हे पुष्य नक्षत्रामध्ये आहे. आता ह्या पुष्य नक्षत्राचा आणि कर्क लग्नाचा आपण जर अभ्यास केला तर लक्षात येईल की ह्या कृतिका नक्षत्राची योनी आहे मेष, म्हणजे मेंढा. पुष्य नक्षत्राची योनी मेष, म्हणजे मेंढा. डोक्यानं मेंढा, शरीरानं मेंढा. मला सांगा, स्वतःचं व्यक्तिमत्व काही असत नाही या लोकांना. कुणीतरी काहीतरी सांगतंय आणि ते करायचं आणि पुढं चालायचं. म्हणजे स्वतःचं डोकं लावायचं, बुद्धी वापरायची. हे चूक की बरोबर आहे, समोरच्यानं समजा सांगितलं तू चुकीचं सांगतोयस, हे बरोबर नव्हे असं म्हणायची क्षमता नाही. म्हणजे काय, हे बळीच राहतात आयुष्यभर मेंढा म्हणून. आणि मग ह्यांना सुखाची अपेक्षा नाही. हे निश्चितपणे खरं आहे. मग असं जर असेल, हा डोक्यानं मेंढा शरीरानं मेंढा, तर मला सांगा आपण ह्यात काय बदल करू शकतो का. नाही. पण आपण अभ्यास म्हणून प्रयत्न करूया. कर्क लग्नाची पत्रिका आहे. लग्नी रवी, शुक्र, बुध, तिन्ही पण. साधारणपणे हे असं का व्हावं, लग्नी शुक्र, रवी आणि बुध. आता ही कर्क लग्नाची पत्रिका आहे, लक्षात घ्या.
म्हणजे कर्क लग्न जर बघितलं तर आपण चंद्र हा कर्क राशीचा स्वामी येतो. मग ह्या चंद्राचं जर बघितलं आपण तर रवी आणि बुध हे मित्र आहेत. ह्यात रवी आणि बुध हे मित्र आहेत, पण शुक्र जो आहे तो समग्र आहे, त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही. म्हणजे मानसिकदृष्ट्या ही व्यक्ती स्टेबल पाहिजे, पण मेंढ्यामुळे स्टेबल नाही. आता प्रश्न असा आहे की ह्या पत्रिकेमध्ये आपल्या जर असं लक्षात आलं की मंगळ हा रवीच्या राशीमध्ये सिंह राशीमध्ये आहे. मंगळाची रवीची रास काय आहे? मित्राची आहे. त्यामुळे ह्यांचा भाग्योदय धनस्थानामुळे होणार. मिस्टरांना नोकरी आहे, ते पैसे आणून देतात, विचार काही करत नाहीत, काय केले, कशासाठी वापरले, किती खर्च केले, किती शिल्लक राहिले. धनस्थानानं ही व्यक्ती काय आहे? सधन आहे. त्यामुळं आर्थिक विवंचना नाहीत. आर्थिक विवंचना नसतील तर मानसिक विवंचना असतात का? हो असतात. त्याची कारणं ठरलेली आहेत. आर्थिक विवंचना ज्या आहेत ना त्या मानसिक म्हणजे तुमच्या धनस्थानामध्ये उत्तम असेल तरीसुद्धा ह्या आर्थिक विवंचना कारण नसताना माणसं वाढवतात, त्याची परिस्थिती आहे. आता इथं जर बघितलं सुखस्थानात हर्षल आहे. आत्ता सुख असेल 15 मिनिटात नसेल. का? तर चंचल स्वभाव होतो तयार आपला. आणि हा हर्षल इतका चमत्कारिक आहे. आपल्याकडे एखादी गोष्ट असेल तर दुसऱ्याची एखादी गोष्ट बघितली की आज जळजळायला होते, ती मला पाहिजे. अरे सगळ्याच गोष्टी तुम्हाला बघितल्यानंतर मिळायच्या जर झाल्या तर तुम्हाला कसं शक्य आहे? पण चतुर्थ स्थानातला हर्षल हा व्यक्तीला स्वतःचं सुख बोचवतो. म्हणजे सुख आहे पण मला बोचतंय. चांगला उत्तम छान मऊ गादीचा पलंग आहे, पण नाही हो त्याच्यावर बसून मला त्रास होतो म्हणून मी खाली मांडी घालूनच बसतोय, असं जर एखादी व्यक्ती म्हणली तर सप्तमातला तूळ राशीतला हर्षल हा सुख बोचवतो लोकांना. आता ह्या व्यक्तीबद्दल काय बोलाल? ह्या पंचम स्थानामध्ये राहू वृश्चिकेचा आहे. वृश्चिकेचा राहू काय करतो? विचार करूया आपण. गुरु हा कुंभ राशीमध्ये आहे. कुंभ राशीतला गुरु म्हणजे जर आपण बघितलं तर गुरुची शनी ही काय आहे? समराशी आहे. म्हणजे ती मित्र नाही शत्रू नाही. त्यामुळे ह्या राशीत गुरु आला तर तो फारसा फायदेशीर किंवा तोट्यात आहे असा विचार करता येणार नाही. त्यानंतर इथं वृषभ राशीमध्ये चंद्र आहे आणि केतू शत्रू घरात आहे. आता चंद्र आणि केतू, चंद्राचा जर आपण विचार केला तर हा केतू जो आहे तो कोण आहे? तर शत्रू आहे. म्हणजे केतूचा चंद्र कोण आहे? शत्रू आहे. त्यामुळे हे एकमेकाच्या समोर आले तर साधारणपणे तुमच्या लाभाची अवस्था अवघड होते. म्हणजे लाभ जे मिळायचे ते मिळत नाहीत आणि बाकीचे सगळे मिळतात. बाकीचे मिळतात म्हणजे मला पगार पाहिजे मिळायला, मिळत नाही, मला त्यात उचल घ्या म्हणजे एकच, पण मला ही फेडायचा डोक्यावर ताण असतो, आपल्याला पगाराचा ताण नसतो. या प्रकारे आपल्याला हे एकमेकाच्या शत्रूमध्ये मिळतात. आणि शनी जो आहे तो मिथुन राशीमध्ये आहे. आता बुध राशीत शनी म्हणजे काय? तोही समग्र आहे. त्याची फारशी चांगली काही फळं आपल्याला मिळण्याची शक्यता नाही. मग आता आपण विचार करणार की ह्या पत्रिकेमध्ये मला काय बघायला पाहिजे? ह्या व्यक्तीचं सुख सांगतात ते मला, मग ह्या सुखाची अपेक्षा असेल तर मला काय बघायला पाहिजे? माझ्या अभ्यासाप्रमाणे आपण 3 घरांचा अभ्यास करायला हवा. कदाचित तुमचं मत वेगळं असू शकेल. 3 घरांचा म्हणजे एक साधारणपणे ह्या व्यक्तीचं प्रथम स्थान म्हणजे स्वभाव कसा आहे, सुख मानायचं का नाही हा प्रश्न आहे. दुसरं असं चतुर्थ स्थान बघायला पाहिजे, कारण ते सुखाचं स्थान आहे. त्यामध्ये असलेलं सुख आम्हाला स्थान पचनी पडतंय काय हे महत्त्वाचं आहे. आणि 6वं म्हणजे काय? तर षष्ठम स्थान. ज्या षष्ठम स्थानामध्ये आपण मानसिक दोष, नोकरी, रोग, शत्रू, एखादी मनोविकृती व्यक्तीमध्ये आहे का याचा विचार करतो. म्हणजे सुख आहे परंतु मी त्याचं काय करणार आहे? तर त्यासाठी माझी मानसिक स्थिती कशी आहे? 2, माझ्यात मनोविकृती आहे का? आणि सुख जे आहे ते मला आहे पण मला पुरेसं वाटत नाही असं जर असेल. एकाच माणसाला 4 माणसं बसणारी गाडी आहे, तो म्हणतो नाही मला 6 माणसं बसणारी गाडी पाहिजे. तू एकाच सीटवर बसणार ना रे, मग तुला कशाला? नाही 6 माणसं असणारी गाडी पाहिजे. म्हणजे हे सुख बोचतंय म्हणायचं. एकाच व्यक्तीला अरे तू एकटा सायकलवर गेला पाहिजे खरं तर सांगतो, मग 2 व्हीलर तुला परवडती की नाही? मग ती न वापरता 4 व्हीलर वापरली, त्यात माणसं बसतील 5, तुला 8 माणसं बसणारी गाडी कशाला पाहिजे? नाही मला ती पाहिजे. मग मनानं ती गाडी घेतली तर ह्या गाडीवर आपण अन्याय करतो, ही नको वाटते आपल्याला. म्हणजे आहे पण मला ती नसल्यासारखी आहे, त्यामुळे मी नाराज आहे, माझं मन नाराज आहे. ह्यालाच मनोविकृती म्हणतात. ह्यालाच मनोविकृती म्हणतात. भूक लागली काही पण द्या, बरं मग काय नाही, छान भात फोडणी टाकून देऊ का? नको, मला पुरी आणि श्रीखंड पाहिजे. मग उठ आणि बाहेर जा.
एकच पर्याय शिल्लक आपल्याकडे, मनोविकृती. आता तुला भूक लागली आहे ते काहीतरी घे ना, उद्या बघूया, नंतर बघूया, नाही नाही मला हेच पाहिजे, हेच पाहिजे म्हणलं की तुमची अडचण होणार आहे. समोरच्या माणसाकडे कुठलं काय असणार आहे. म्हणून मनोविकृती म्हणजे काय, सुख मानता आलं तर ते आपल्याला पचनी पडतं, नाहीतर पचनी पडत नाही. आता बघूया आपण ह्याच्यामध्ये हे असं का होतं. या तिन्ही स्थानांचा विचार मी करणार आहे. एक म्हणजे यांचं प्रथम स्थान. प्रथम स्थानामध्ये रवी आहे. प्रथम स्थानात कर्क राशीत असणारा रवी हा आरोग्य चांगलं ठेवतो, आरोग्य उत्तम ठेवतो, तुम्हाला आजारी पडू देत नाही. एक. दुसरं असं, कर्क राशीमधला शुक्र हा व्यक्तीच्या जिभेवर सरस्वती ठेवतो, म्हणजे सगळ्यांशी गोड बोलणे. काही असेल तर साधारणपणे गिळणे, मनासारखं नाही झालं तर न बोलणे किंवा शांत राहणे हा स्वभाव देतो कर्क राशीतला शुक्र. हा चांगला आहे. त्यामुळे ह्या व्यक्तीला काही न बोलता ती गिळायची सवय लागली. आपल्याला काय नको वाटतंय किंवा काय बोलायचं आहे पण तोंडापाशी येतो शब्द आणि आपण पुन्हा मागं ढकलतो, मग ते सगळं साठून साठून आतमध्ये त्रास होतो. म्हणून एकदा बोललेलं बरं, पण बोललो तर अडचणी येतात, म्हणून ही व्यक्ती बोलत नाही. त्यामुळं ह्या लोकांच्या रवीमुळं आरोग्य चांगलं राहतंय. शुक्रामुळं न बोलल्यामुळं सगळं गिळायचं ते किती गाटागाटा हा एक प्रश्न येतो. आणि बुध इथं असेल तर हुशारी आहे, बौद्धिकदृष्ट्या विचार चांगला करू शकतो, परंतु मी तो न करता माझं बरोबर करून चूक येणं, चुकलो तर म्हणून आपण दुसऱ्याला विचारतो आणि मग सगळ्यात मोठा अडचणी देतो हा मेंढा. हा मेष राशीतला मेंढा. डोकं आपलं जे आहे ते कोणतरी दुसरं चालवतं. हे अमकं कर केलं, ते तमकं कर केलं, ते अमक्या पाहिजे अमकं व्हायला पाहिजे करतो. अरे बरोबर का चूक नाही, त्यांना पाहिजे म्हणून मी करणार. हा मेंढा प्रवृत्ती जी आहे ही माणसामध्ये अवघड आहे. बऱ्याच ऑफिसमध्ये हे मेंढा प्रवृत्ती असतात. त्यांना सांगत तेवढं काम, सांगितलं तेवढं काम करायचं, ते चुकीचं अमकं कशाला, तुला काय सांगितलं तेवढं काम करायचं, ही मेंढा प्रवृत्ती असते. ज्यांच्यात ती प्रवृत्ती असते त्यांना आनंद आहे, ज्यांची ती प्रवृत्ती नसते त्या लोकांना ह्याचा त्रास होतो. हे झालं प्रथम स्थान. आपल्याला पाहिजे चतुर्थ स्थान. आता या चतुर्थ स्थानामधला तूळ राशीमधला हर्षण. तूळ ही अतिशय बॅलन्स्ड रास आहे, परंतु ती शुक्राची रास आहे. आता ह्या शुक्राच्या राशीमध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे ह्याचा स्वामी शुक्र हा कुठे आहे, या राशीचा स्वामी शुक्र स्वभावामध्ये गेलेला आहे. म्हणजे काय आहे, तो कर्क राशीमध्ये आहे. तर तो कर्क राशीमध्ये आहे तर तो चांगल्या ठिकाणी आहे. म्हणजेच काय, तो सुख मानवतोय. पण बऱ्याच वेळा माणसाला सुख मानवलेलं असतं तरी सुद्धा कोणीतरी येऊन खपली करतं. म्हणजे जखम बरी झाली काय झाली, जराशी टवकरून दाखवा बरं मला, मग काढून खपली पुन्हा रक्त काढून दाखवायचं. म्हणजे सगळं चांगलं आहे. एखाद्या व्यक्तीने छान नवीन एखादा कॉट गादी विकत घेतली, कोणतरी आलं बघायला, जरा अजून थोडं थोडं खर्च केला असता म्हणजे लई चांगली आली असती, हे काही एवढी फार खास नाही असं म्हणलं की तिच्यावर झोप लागणार नाही तुम्हाला. म्हणजे त्या व्यक्तीनं तुम्हाला टवकरलं. लक्षात घ्या, तूळ ही बॅलन्स्ड रास आहे, पण हा जर शुक्र स्वभावात गेला आणि इतरांनी कोणी जर टवकारला आम्हाला लक्षामध्ये तुलना केली आणि आपल्याला थोडंसं कमी लेखलं तर मात्र आपला इगो जागा होतो आणि मग तुम्हाला त्या गोष्टीबद्दल आनंद कमी होतो, सुखच कमी होतो. पण आहे ते असू दे, आहे ते आहे, छान आहे असं आपण म्हणत नाही. त्यांनी आपल्याला सांगितलं ह्याच्यापेक्षा जरा चांगलं मिळालं असतं तरी बरं, ह्या लोकांना लग्नात कोण भेटत नाही, जरा अजून थांबला असता म्हणजे बायको चांगली मिळाली असती असं जर म्हणलं असताना, आमच्याकडे 4-5 चांगल्या मुली तर त्याने तिथनं निम्या लग्नातनं पळ काढला असता काय, सांगता येत नाही काही. म्हणजे आहे त्यामध्ये सुख न मानता त्यापेक्षा मोठं मिळालं असतो तर काय, अशी स्वप्न बघत राहायचं. आणि ह्या सगळ्या स्वप्नामुळं माणसाचं आत्ताचं वर्तमानातलं सुख कमी होतं. असा फार मोठा वर्ग बाजारामध्ये आहे. आणि शेवटचं षष्टम स्थान आपल्याला बघायचं आहे, ते म्हणजे षष्टम स्थानामध्ये इथं धनुरास आहे. ह्या धनुराशीचा स्वामी हा इथं गुरु आहे. हा आहे अष्टम स्थानामध्ये. म्हणजे ह्यांना जे गुरु म्हणून भेटतात, ज्यांना एखादी गोष्ट सल्ला विचारतात, हीच माणसं चांगली भेटत नाहीत. चुकीचा सल्ला देणारे भेटतात. आणि चुकीचा सल्ला म्हणजे माणसाच्या व्यक्तिमत्वावर घाला. चुकीच्या सल्ल्यामुळं चुकीचंच घडतं आणि चुकीची फळं आपण भोगतो, सल्ला देणारा नाही. नेहमी असं म्हणतात, आग्रह करणाऱ्याचं पोट दुखत नाही, खाणाऱ्याचं दुखतं. तसं सल्ला चुकीचा देणार आहे. सल्ला देणाऱ्याचं काय जातं, ज्यानं सल्ला मांडला त्याचं आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळं नुकसान त्याचं होणार आहे. पण हे त्याला सर्वात शेवटी कळतं. काही लोकांना कळत पण नाही का, मेंढा प्रवृत्ती. पुन्हा आपण मूळच्या जागेला आलो. हा मूळचाच मेंढा आहे, आता ह्याला काय करणार मी तरी. मग आता आपण सुद्धा सांगितल्यावर हा मेंढा ऐकेल का नाही शंका आहे.
मग आता ह्या व्यक्तीनं हे असं कुठपर्यंत झालं असेल याचा एकदा आपण अभ्यास केला. म्हणून याच्या महादशांचा आपण विचार केला. जन्मतःच ह्याला रवीची महादशा आहे म्हणजे काय? जन्मतःच रवीची महादशा आहे म्हणजे साधारणपणे जन्मतःच ही प्रवृत्ती असली पाहिजे. फार लोक मुलांच्या मध्ये जन्मतः ही प्रवृत्ती आहे. रवी जर असेल तर काहीतरी एक उणं असतं पण ते दिसत नाही. शारीरिक उणं वेगळं आणि मानसिक उणं वेगळं. म्हणजे रवी जर असेल जन्मतः महादशेत तर साधारणपणे मानसिकदृष्ट्या आपल्याला काही गोष्टीची कमतरता भासते किंवा काही गोष्टींचा अथवा राग हा प्रमाणापेक्षा जास्त असणं, क्रोध हा प्रमाणापेक्षा जास्त असणं, साधारणपणे व्यक्तीबद्दल एखाद्या गैरसमज करण्याची प्रवृत्ती प्रमाणापेक्षा जास्त असणं फार घातक आहे, फार घातक आहे. आणि मग ह्या सगळ्या प्रवृत्ती वाढत राहतात. म्हणून रवीची महादशा नसावी. ह्या दिसत नाहीत पण ह्या आहेत. त्यानंतरची महादशा चंद्राची 10 वर्षे, त्यानंतरची महादशा मंगळाची, त्यानंतरची महादशा 1993 ते 2011 राहूची झाली. आता ह्या साधारणपणे महादशेमध्ये 2011ची महादशा जी आहे कोणती? राहूची. आता ह्या दशेमध्ये साधारणपणे ह्यांना काय झालं असेल तर ह्यांची ताकद जी आहे तिचे प्रॉब्लेम आले असण्याची शक्यता आहे. का आले असण्याची शक्यता आहे? तर ह्यांच्या राहू पंचमामध्ये आहे, वृश्चिक राशीतला राहू आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं साधारणपणे ही राहूची महादशा वयवर्ष 36 पर्यंत होती. इथं बरोबर वयवर्ष 36 संपलं बघा यांचं. त्या म्हणल्या माझी तिथे एक मोठी सर्जरी झाली आणि तेव्हापासून मला इतकी चिडचिड झाली की ती सर्जरी झाली आणि त्यानंतर जे औषध सुरू झालं मला ते आज तागायत चालू आहे. मग का कोणती झाली आपण विचारत नाही. त्यांनी सांगितलं माझी एक पोटाची सर्जरी झाली आणि त्यानंतर मला सारख्या पोटाच्या तक्रारी आज अखेर चालू आहेत. मग काहीतरी असण्याची शक्यता आहे. म्हणजे हा राहू तुमची ताकद कमी करत गेला. मग ती ताकद कुठं कमी करत गेला? वयवर्ष 36 पासून बघा गुरुची महादशा सुरू झाली. या गुरुमध्ये काय झालं? बरोबर तुम्हाला गुरुच्या महादशेमध्ये त्याची ताकद जी आहे ती कमी होत गेली. 2011 ते 2027 म्हणजे अजून यायचं आहे, 2027 अजून यायचं आहे. ह्या महादशेमध्ये ह्यानं हा प्रकार घडला. मग ह्या अशा वागण्याचा परिणाम काय असावा असं म्हणून मी ह्यांच्या काय केलं तर अभ्यास केला. कोणता अभ्यास केला? तर ह्या 2 राशींमध्ये काय असावं? मग हे असं का असेल यांचं? तर बघा मेष रास कृतिका नक्षत्राचा आपण विचार केला. ही रास कशी आहे? क्षत्रिय वर्णाची आहे. ह्या व्यक्ती आक्रमक आणि बोल्ड असतात. अग्नितत्वाची आहे, प्रमाणापेक्षा जास्त तापण्याची प्रवृत्ती आहे. अधोमुखी आहे, सारखं जुनं काहीतरी मागचं काढायचं आणि त्याच्यावर वाद करत बसायचा, चर्चा करत बसायची. नवीन काय करू शकतो, क्रिएटिव्ह काय करू शकतो, माझ्याकडं आहे त्यामध्ये मी अजून आनंदित कसं राहू शकतो, असलं काही नाही. परंतु एकच व्यक्तीचं वैशिष्ट्य आहे यामध्ये की ह्यांची दृष्टी सुलोचनी आहे या व्यक्तीची. मग सुलोचनी दृष्टी असेल तर काय? ह्या व्यक्तीमध्ये शिस्त आणि राग यांचा साठा भरपूर आहे. पण ह्या व्यक्तींचं वैशिष्ट्य बोलण्यापेक्षा, तोंडानं बोलण्यापेक्षा हातानं जास्त बोलतात. त्यामुळं मुलांना म्हणली मी झाडू घेऊन हाना मारत होते. मला काय वाटलं की ऐकतच नाहीत. मग मी झाडू घ्यायचे, चप्पल घ्यायचे आणि हाणायचे. मग इतकं मारल्यानंतर मला सांगा त्या मुलांचं तुमच्याबद्दलचं प्रेम राहील का? प्रत्येक वेळी ह्यांना असं वाटतं की आपला त्यांच्यावर वचक असला पाहिजे. खरं तर प्रेमानं वश करायचीत मुलं. पण आपण जर हातामध्ये काठी घेऊन वश करू लागलो तर वश होतील पण त्यांच्यात तुमच्याबद्दलचं प्रेम राहणार नाही. त्यामुळं मुळात हे लोक कसे आहेत? अधोमुखी असल्यामुळे सारखं मागचं काहीतरी, अरे मागच्या गोष्टी झालेल्या काढू नका ना, नवीन काहीतरी बोला. पण तसं होत नाही. हे झालं कृतिका नक्षत्राचं. आता दुसरा भाग आहे तो ह्यांचं लग्न आहे ते पुष्य लग्न म्हणजे लग्न कुंडलीमध्ये पुष्य नक्षत्र. हे नक्षत्र खूप चांगलं आहे. ह्याची देवता गुरु. आता ती आहे यांच्या अष्टमामध्ये. आता ही गुरु यांची देवता. पण हे पण नक्षत्र जे आहे ते मेष योनीचं म्हणजे हा पण मेंढा आहे. आता बघितलं पुष्य नक्षत्राचं तर काय आहे? हे विप्रवर्णाचं आहे. विप्रवर्णाचं म्हणजे का? आता ह्या 2 गोष्टी आहेत बघा. एकाच वेळी एका व्यक्तीमध्ये 2 गोष्टी दिसतील. मेष कृतिका नक्षत्र आणि पुष्य नक्षत्र, वृषभ रास आणि कर्क रास ह्या 2 एकमेकापासून लांब आहेत. ह्या 2 एकमेकापासून लांब आहेत. त्यामुळं साधारण हे नक्षत्र आणि हे नक्षत्र यांचा आपण अभ्यास केला तर हे त्रिपाद आहे, हे चतुष्पाद आहे. हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता हे पुष्य नक्षत्र जे आहे ते विप्रवर्णाचं आहे. म्हणजे मी आणि माझं भलं, मला इतरांचं चांगलं वाईट याबद्दल काही विचार करण्याची क्षमता माझ्यामध्ये जास्त नाही. मग जलतत्वाचं नक्षत्र आहे म्हणजे
काय आहे त्यामध्ये यांची समाधानित्वाची प्रवृत्ती असते. पण इतर कुणी ह्यांना जर छेडलं, इतर कुणी ह्यांना जर तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास केला, तर मात्र ह्या लोकांना आपला इगो हा तुमचं बरोबर आहे बघा, झालं त्यांचं पटतंय, हा मेंढा त्यांचं पटवून घेतो आणि डोक्यात राग घालून घेतो. आता हा ऊर्ध्वमुखी आहे. म्हणजे काय, ह्याला पुढचं 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर काय होईल असं सांगितलं की मग ते पटायला लागतं. म्हणजे एकतर विचार मन करत असतं भूतकाळाचा, कशामध्ये, कृतिका नक्षत्रामध्ये. पुष्य नक्षत्रामध्ये विचार काय करतो, ऊर्ध्वमुखी 20 वर्षानंतरचा 15 वर्षानंतरचा. हा जर विचार आपण करत असू तर एकाच वेळी मन मागचा विचार करतं आणि पुढचा विचार करतं. वर्तमान कुठं आहे माझं, मी वर्तमानात जगतच नाही. वर्तमानात जगत नसाल तर तुम्हाला प्रत्येक वेळी भविष्यकाळ आणि भूतकाळ यांच्याकडं पाहायची दृष्टी गाडीसारखं आहे. एक आरसा मागचं बघायला आहे, आपले डोळे पुढचं बघायला आहे, इकडचा आरसा शेजारी बघायला आहे. आपलं तिन्हीकडे लक्ष हवं. नुसतं मागं बघून मी चालवलं तर माझी गाडी धडकणार आहे, नुसतं पुढं बघून चालवलं तर मागं कोण येतंय मला कळणार नाही. म्हणजे माझं तिन्हीकडे लक्ष असलं पाहिजे. पण साधारणपणे मी वर्तमानात जिवंत पाहिजे. म्हणजे मला मी कुठं आहे जागेवर हेही कळलं पाहिजे. त्यामुळं आता ह्या नक्षत्राचं वैशिष्ट्य असं पुष्य नक्षत्राचं हे अंधदृष्टीचं आहे. अंधदृष्टीचं आहे म्हणजे काय, ह्या लोकांना आपण चांगलं वाईट जर काय सांगितलं तर ते ह्या लोकांना पटत नाही. हे हो छान असं का बरं, हं असं छान गोडगोड गोडगोड बोलतील आणि करायचं तेच करतील. त्यामुळं काय माहिती का, अंधदृष्टी असलेली ही माणसं ती बहुतेक कामात चिकित्सा न करता फार घाई गडबडीत निर्णय घेतात आणि नंतर त्याची फळं भोगताना दिसतात. हा मेंढा कळपाबरोबर राहण्यास प्राधान्य देतो. 4 चौघं काय करतात ते आपलं या पद्धतीनं जगतो. मग आता प्रश्न असा आहे की हे जर असं करत असतील तर आपण यांना सल्ला काय द्यायचा. आता मी यांना सल्ला काय दिला, तुम्हाला सुख नाही की नाही, हो. तुमच्याकडे पैसे आहेत का, आहेत. तुम्ही तुमचे पैसे कशावर खर्च करता तुम्हाला कळतं का, हो कळतं. मुलं तुमचं ऐकतात का, नाही ऐकत. मग तुम्ही मुलांच्या लग्नाचा विचार करतात. आता लग्नाच्या अडचणी आहेत त्या बाजारातल्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आपण तो विचार करायचा नाही. आपल्या डोक्यात एकच गोष्ट आहे, ते म्हणजे काय तर मुलीचा. मुलगी म्हणते मला जमणार नाही, माझी मी आत्ता शिकणार आणि मग नंतर बघू. मग आता तिन्ही गोष्टी अडचणीच्या असतील आपल्या, तर आपल्याला काय केलं पाहिजे. त्यामुळं आपण सल्ला काय देणार त्यांना, एक, सुख कोणत्या प्रकारचं पाहिजे ते ठरवा. सुख कोणत्या प्रकारचं पाहिजे ते ठरवा. सुखाचे प्रकार किती, एक मानसिक सुख आहे. मानसिक सुख म्हणजे काय, माझं मन भरलं पाहिजे एखाद्या गोष्टीनं, हे झालं मानसिक सुख. दुसरं आर्थिक सुख, पैशानं माझ्याकडे 4 पैसे आहेत आणि मी तेवढ्यामध्ये माझा व्यवस्थित संसार चालवू शकतो. तिसरं असं शारीरिक. आता शारीरिक म्हणजे काय तर शारीरिक आपण जगणं खाणं पिणं ह्या गोष्टी मला आहेत का पुरेशा, आहेत. शारीरिक सुख आहे का, आहे. मग आता उरतो प्रश्न वैचारिक. वैचारिक म्हणजे काय, मी विचार करत असताना मला सल्ला देणारी मंडळी, माझं वाचन, मला विचार करायसाठी नवीन काय आहे का, मी कोणाशी गप्पा मारतो ते लोक शिक्षित शहाणे चांगले आहेत का, ह्या सुखाचा आपण विचार करतो. आणि शेवटचे तर म्हणजे मला सांपत्तिक, आपली संपत्तिक स्थिती कशी आहे. अगदी भाड्यानावातून उद्या सोडा म्हटलं तर माझ्या पुढं कुठं जायचं हा प्रश्न आहे का, नाही. आपली सांपत्तिक स्थिती चांगली आहे. आणि शेवटची येते ती म्हणजे संततिक, संतती चांगली आहे काय. संततीचे जर प्रश्न डोक्यात असतील सारखे तर संततिक सुखामुळे व्यक्ती भ्रमिष्ट होऊ शकते. मी चांगलं हे सगळं म्हणजे काय, माळकरी माणूस आहे मग त्याची मुलं दारुडी कशी काय, माळकरी माणूस आहे त्याची मुलं व्यसनाधीन कशी काय, असा प्रश्न गाव विचारतो. तुमचं मन तर तुम्हाला सारखं विचारतेच आणि हे खातंय म्हटल्यावर तुम्हाला हा प्रश्न सोडवताच येत नाही आयुष्यामध्ये. आणि मग ह्या सांततिक सुखामुळे आपल्या सगळ्या सुखाची काय होते तर होळी होते. मग तुम्हाला कोणतं सुख पाहिजे हे आपण अगोदर ठरवलं पाहिजे. एका वेळी सगळी सुखं देवाला सुद्धा मिळालेली नाहीत, आपल्याला ती सगळी हवी असतात, शक्य नाही. दुसरं, मोफत पाहिजे का विकत पाहिजे का विना कष्टाचं पाहिजे. कोणतंही सुख 3 प्रकारे मिळतं. एक बघा, खूप उकाडा आहे, झाडाखाली बसणार मस्त वारा लागणार मोफत, फॅन घेणार खरं लाईट बिल लय येते, हे विकत. नाही तर एखाद्या बँकेत जाऊन बसा, मस्त AC मध्ये सहन होत नाही म्हणून बाहेर पडायचं, तोपर्यंत बसायचं फुक्कट विना कष्टाचं. मग बँकेत जाऊन बसलं की तुम्हाला पण सुट्टी असेल त्या दिवशी तुम्हाला
बँक आत घेणार नाही. म्हणजे तुम्हाला कोणतं सुख पाहिजे हे याच्यावरती अवलंबून आहे. आता सुख किती पाहिजे हे ठरवा. किती पाहिजे म्हणजे सुखाचं सुद्धा आपण काहीतरी एक मॉडेल मांडलं पाहिजे. कितीही मिळालं तरी माणसाला सुख नको आहे. एक मुलं असलं तरी बघा, 2 मुली आहेत माणसं मुलगा पाहिजे म्हणतील, 2 मुलं आहेत मुलगी पाहिजे म्हणतील, 3 मुली आहेत 1 मुलगा पाहिजे, एकही मूल नाही कसलं तरी मिळत असलं चालेल, 5 मुलं आहेत 1 तर मुलगी व्हायला पाहिजे होती. म्हणजे तुम्हाला सुख कोणतं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. ते जर ठरवायचा अधिकार आपल्याला असेल तर आपण तिथं जे नाही त्याकडे बघतो. म्हणून चांगल्या छानपैकी पांढऱ्या भिंतीवर एक ठिपका द्या, लक्ष तिकडे जातं. मग सुखाची अपेक्षा अशीच आहे, मला आहे ते छान आहे, इतरांच्यापेक्षा माझं बरं आहे, मला अजून काय विचार करायचा नाही, असं जर एकदा म्हणलो तर ते सुख तुम्हाला फायदेचं छान देईल. आता कोणत्या नजरेने त्याकडे पाहता ते महत्त्वाचं आहे. तुमची नजर कोणती आहे, म्हणजे सुखाकडे कोणत्या नजरेनं पाहतो. म्हणजेच काय तर ते सुख मला योग्य आहे का अयोग्य आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, त्याकडे तुमची पाहण्याची नजर चांगली असली पाहिजे. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीला घर आहे, छान आहे, एक 4 खोल्यांचं आहे, तर नाही माझ्या मैत्रिणीला बंगला आहे हो, तुम्ही त्याकडे कोणत्या नजरेनं पाहता. तुम्हाला तेवढा बंगला रोज उठून लुटून पुसता येईल का नाही, मग त्याची अपेक्षा का करता, त्याची अपेक्षा करू नका. तुमचं मूल सुमार बुद्धीचं आहे, त्याला 50% मार्क पडतात, मैत्रिणीचं मूल 90%चं आहे, माझ्या मुलाला तेवढे मार्क पडले पाहिजेत त्याकडे त्या नजरेनं बघू नका. त्याची क्षमता आहे तेवढी तो वापरतोय, त्यानं कितीही क्षमता घासली, कितीही काय केलं तर तो तिथपर्यंत पोहोचणार नाही. तुम्ही सगळे प्रयत्न करून त्याला पोचवायचा प्रयत्न कराल, त्याची दमछाक होईल आणि आयुष्यात सगळ्या अडचणी उभ्या राहतील, तो वेडा होईल. लक्षात घ्या, त्याची अपेक्षा किती आहे तेवढं ताणा. रबर जास्त ताणलं की ते तुटणार आहे. तुम्हाला हे कळलं पाहिजे आपण किती टक्क्याचे, आपला नवरा किती टक्क्याचा, सरासरी आपलं मूल जे आहे त्या दोन्हीचा मीन असला पाहिजे. म्हणजे बायको 40%ची, नवरा 60%चा, 60 अधिक 40 100/2, मूल तुमचं 50-55-60%पर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त असणार नाही, मुळातच नाही आहे. कारण साधारणपणे आमचं साधारणपणे कॉम्बिनेशन दोघांचं केवढं आहे तेवढंच असायला पाहिजे. त्यापेक्षा जास्त एखादं नशिबानं निपजेल, परंतु शक्यता होत नाही. त्याकडे नजर कुठली आहे. आता कुंडलीत सुख आहे पण उपभोगण्याची आपली पात्रता पाहिजे. कुंडलीत सुख आहे का आहे, जर कुंडलीत सुख असेल तर उपभोगण्याची आपली पात्रता असली पाहिजे. म्हणजे 60व्या वर्षी रिटायर झाल्यानंतर नवऱ्यानं मस्तपैकी AC असणारी गाडी घेतली, पण मला पाय लांब करून गाडीत बसता येत नाही, गाडी चालवता येणार नाही, मला बाहेर AC बंद करून मला गाडीत बसता येत नाही, मला वारं लागतं. आता AC काय कामाचं आहे. तुम्हाला खूप फिरायचं आहे, फिरता येत नाही, 4 मजली बंगला घेतला, मला पायऱ्या चढता येत नाहीत, आता काय करणार आम्ही. म्हणजे सुखाचा अर्थ व्यक्ती निश्चित ठरवू शकत नाही. तोपर्यंत तुमच्या कुंडलीमध्ये सुख आहे पण ते तुम्हाला कसं घ्यायचं जमलेलं नाही. त्यामुळे निश्चितपणे आपल्याकडं काही गोष्टी आहेत, उदाहरणार्थ पोहे आहेत, छान आहेत, पण मला जर ते छान खायचे असतील तर मला त्याला छानपैकी फोडणी दिली पाहिजे, त्यात छान छान चांगल्या सगळ्या गोष्टी टाकल्या पाहिजेत. मग त्यात थोडी साखर टाका, थोडं मीठ टाका, थोडं तीट टाका, तिखट टाका, 4 शेंगदाणे टाका, त्यात भाजलेले टाका, त्यात चांगले मस्तपैकी त्याला आपण म्हणतो की ज्या शेंगदाण्याला तिखट मीठ लावून आपण चांगले मसाला टाका आणि छानपैकी फुलवा, मग छान कोथिंबीर टाका, मग ते खायला छान वाटणार आहे. सुख तुमच्याकडं आहे, तुम्हाला ते फुलवता आलं पाहिजे, छान समोर मांडता आलं पाहिजे आणि आनंदानं खाता आलं पाहिजे, तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख तुमच्या कुंडलीत आहे असं मी म्हणेन. नसेल तर तुमच्या प्रत्येकाच्या कुंडलीत सुख आहे, परंतु तुमची घ्यायची पात्रता नसेल तर पर्याय नाही. सुखाचा समुद्र समोर भरलेला आहे गोड्या पाण्याचा, पण आमच्या हाताच्या ओंजळीत मावत नाही आणि आम्हाला वाटते घागर भरून घ्यावं, हे शक्य नाही. प्रत्येकाला सुख आहे, परंतु सुख घेण्याची आमची क्षमता आणि पात्रता उत्तम असली पाहिजे. प्रयत्न करा ती तुमची वाढव आणि ते सगळंच्या सगळं सुख रोज तुम्हाला मिळव अशी प्रार्थना करतो. मी त्या मॅडमना सांगितलं सुख तुमच्याकडे आहे. ज्यांना मुलं बाळं नाहीत, ज्यांना नवरा नाही, ज्यांच्या नवऱ्याला नोकरी नाही, ज्यांची मुलगी चांगली नाही आहे, खरं आहे, खरं तिनं एवढा घराला बट्टा लावला आहे की काय बोलायचं नको, ह्यांच्यापेक्षा तुमचं चांगलं आहे ना, होय आहे, मग अजून काय सुख शोधता. असं म्हटल्यानंतर त्या म्हणलं सुख आहे म्हणजेच तुमच्याकडे सुख आहे, पण त्या सुखाचा प्रश्न असा आहे की ते तुम्हाला उपभोगता आलं पाहिजे. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की सुखाचं वैशिष्ट्य अशी, सुख ही वस्तूच अशी आहे की ती निर्माण करता येत नाही.
विकत घेता येत नाही, विकता येत नाही. मग ती आपण स्वतः लोकांना दिली की लोकांच्याकडून मिळते आपल्याला. त्यामुळे सुख वाटायला सुरुवात करा. सुख वाटले की मस्तपैकी तुमच्याकडं सुखाच्या राशी येतील. प्रयत्न करा. जोपर्यंत सुख वाटत नाही तोपर्यंत सुख मिळणार नाही. हेच वैशिष्ट्य आहे. त्यामुळं तुमच्या कुंडलीत सुख आहे का? 100% आहे. परंतु तुम्हाला ते लोकांना वाटल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. म्हणून प्रयत्न करा. सुख वाटत राहा. आयुष्याचा विचार करू नका. कधी मिळतील माहीत नाही. ह्या जन्मात नाही मिळेल तर पुढच्या जन्मात ती 100% येऊन पडणार आहे. म्हणून आत्ता आहे तोपर्यंत वाटत राहा. वाटण्यासाठी पैसा लागत नाही. वाटण्यासाठी काहीही कुठनं कर्ज काढावं लागत नाही. वाटण्यासाठी घरातल्या कुठल्या वस्तू नेऊन द्याव्या लागत नाही. सुख मोफत वाटता येतं. परंतु ते आम्हाला पटलं पाहिजे. म्हणून प्रयत्न करा. तुमची प्रवृत्ती मेंढा नसेल तर तुम्हाला ते पटेल. मेंढा असेल तर तुम्ही माझंसुद्धा म्हणणं ऐकून घेणार आणि सोडून देणार. असं जर असेल तर तुमचं सुख तुमच्याजवळ आहे, 100% आहे. प्रश्न असा आहे की तुम्हाला ते वाटता आलं पाहिजे आणि कुणाला वाटायचं ते पण ठरलं पाहिजे. प्रयत्न करा.